Hello friends, today we are going to start a new lesson named probability. Probability, sambhavyata, that is possibility. Probability of any event is from 0 to 1. 0 means 0% and 1 means 100%. Probability is expressed in terms of 0 to 1, that is in fraction. 2 upon 3, 7 upon 3, 5 upon 2, like this. Probability is expressed is from 0 to 1 or 0% to 100%. कोणत्याही घटनेची संभाव्यता 0 ते 1 अशी व्यक्त होते किंवा 0% ते 100% अशी असते. नाउ देयर आर सम एक्झाम्पल्स, इझी एक्झाम्पल्स. आपण शोले पिक्चर बघितलं. शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन कॉइन काढतो. बरं लक्षात, अमिताभ बच्चन took out a coin and he said head or tail, छापा का काटा. आणि त्या पद्धतीने लक्षात घ्या, आपण पाहतो की त्याची संभाव्यता आपण काढण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल्स ऑन वन कॉइन, दॅट इज एक्झाम्पल्स ऑन शोले पिक्चर. बरं, अमिताभ बच्चन्स कॉइन. ओके, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग. खालील गोष्टीची संभाव्यता काढा. व्हेन वन कॉइन इज टॉस्ड, जेव्हा एक नाणं असं फेकलं जाईल. टॉस, टॉस म्हणजे सर फेकणे, उडवणे. जेव्हा एक नाणं लक्षात घ्या फेकलं जाईल, लक्षात घ्या, त्यावेळेला या ठिकाणी काय होईल? गेटिंग हेड, हेड मिळण्याची लक्षात घ्या संभाव्यता. हेड मिळण्याची संभाव्यता. हेडला आपण काय म्हणतो सांगा सर? छापा असं म्हणतो. आणि गेटिंग टेल म्हणजे हेडला आपण छापा म्हणतो, लक्षात घ्या. छापा मिळण्याची काय संभाव्यता आहे आणि काटा मिळण्याची काय संभाव्यता आहे? पाच इझी एक्झाम्पल. लेट एस बी द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे अवकाश संच. काय काय पॉसिबिलिटीज आहेत? मी नाणं उडवलं, काय काय पॉसिबिलिटीज आहेत? एक तर छापा येईल, नाहीतर काटा येईल. एक तर हेड येईल, एक तर टेल येईल. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे का? नाही. त्यामुळे पॉसिबिलिटीज आर 2 व्हेन वन कॉइन इज टॉस्ड. नंबर 1 हेड अँड नंबर 2 टेल. ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. दिस इज नोन ॲज सॅम्पल सेट. जास्तीत जास्त काय शक्यता होईल? वन कॉइन अशी टॉस केली, काय मिळेल? एक तर छापा मिळेल, एक तर काटा मिळेल. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग एक तर हेड मिळेल किंवा एक तर टेल मिळेल. म्हणजे किती आहेत लक्षात घ्या? NS1 and 2. NS इज इक्वल टू 2. हा जो पहिला आहे गेटिंग हेड, ह्याला आपण इव्हेंट ए म्हणूया. घटना ए. लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड. छापा मिळणं याला आपण घटना ए असे मानू. मग ए घटना, छापा मिळाला पाहिजे. ह्या दोन पैकी काय मिळाला पाहिजे? छापा, फक्त छापा, काटा नको. मग NA किती आहे? 1. एकच आहे ना. मग प्रॉबॅबिलिटी कशी येते? तर प्रॉबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. प्रॉबॅबिलिटी A इज इक्वल टू NA अपॉन NS. म्हणजे ह्या दोन पैकी हे एकच हेड मिळेल. म्हणजे लक्षात घ्या, NA किती आहे? 1 आणि NS किती आहे? 2. देअरफॉर छापा मिळण्याची संभाव्यता 1/2. हे दोन पैकी एक, दोन पैकी एक अशी छापा मिळण्याची संभाव्यता आहे. दॅट इज 50%. 50% शक्यता आहे छापा मिळण्याची आणि 50% छापा आहे काटा मिळण्याची. ती कशी बघा सर? लेट इव्हेंट बी बी गेटिंग टेल. आता काटा मिळण्याची आपण गेला घटनेला बी घटना म्हणूया. आता घटना बी काय काटा मिळणार आहे? आपल्याकडे दोनच शक्यता आहेत, छापा किंवा काटा. आता काटा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे बी इज इक्वल टू, लक्षात घ्या, टेल, ओनली टेल, एकच. त्यामुळे NB इज इक्वल टू 1. मग प्रॉबॅबिलिटी ऑफ बी कसं, प्रॉबॅबिलिटी ऑफ घटना इव्हेंट बी कसं निघतं? तर प्रॉबॅबिलिटी ऑफ बी, प्रॉबॅबिलिटी बी इज इक्वल टू NB अपॉन NS. मग NB किती आहे? 1 आणि NS किती आहे बघा सर? NS2. 1/2. 1/2 म्हणजे 50%. छापा मिळण्याची संभाव्यता ही लक्षात घ्या या ठिकाणी 50%. काटा मिळण्याची संभाव्यता 50%. तुम्ही एक लक्षात घ्या, प्रॉबॅबिलिटी जी येते 0 to 1 मध्ये येते. 0 to 1 मध्ये येते, लक्षात ठेवा सर. 0 to 1 आन्सर फ्रॅक्शन मध्ये येतं, जे 0.5. 0.5 म्हणजे 0 ते 100% म्हणजे 50% मधोमध. दॅट इज छापा मिळण्याची संभाव्यता 50%, काटा मिळण्याची संभाव्यता 50%. दिस इज द आन्सर.
Now we are going to see the examples on 2 coins. आता 2 coins लक्षात घ्या, NS काय येतं, 2 coins S काय येईल बघा सर. हा जो आहे 2 coins आहेत ना, coins किती आहेत बघा सर, 2 coins आहेत. मग 2 coins जर असतील तर NS किती येतं, एका coinचं NS 2, दुसऱ्या coinचं NS 2, 2 into 2, 2 into 2 is 4. NS किती येतं बघा सर, 4 येतं. I repeat, examples on 2 coins. Examples of 2 coins. एका कॉइनचा सॅम्पल स्पेस किती आहे, 2, छापा किंवा काटा. दुसऱ्या पण कॉइनचा सॅम्पल स्पेस 2 आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं, 2 into 2 is 4. इथे तुमचं NS 4 यायला पाहिजे. मग 4 कसं येतं, 4 कसं येतं तर त्याच्याकडे आपण कृपया लक्ष द्या. माझ्याकडे पहा, आपण 2 कॉइन्स जर आपण टॉस केल्या, लक्ष द्या, 2 कॉइन्स दिल्यानंतर 4 वेळा यायला पाहिजे. मग काय करायचं माहिती आहे का, इकडे बघा, छापा छापा काटा काटा असं लिहायचं. हेड हेड टेल टेल टेक्निक आहे. हेड हेड टेल टेल असं लिहायचं आणि त्याच्या पुढं एकदा हेड नंतर टेल, एकदा हेड नंतर टेल असं लिहायचं. पुन्हा एकदा हेड हेड 2 वेळा, टेल टेल 2 वेळा, त्याच्यानंतर हेड टेल असं लिहायचं. म्हणजे काय काय शक्यता आहेत, 2 कॉइन मी टॉस केल्या, काय काय शक्यता आहेत 2 कॉइन्स टॉस केल्यानंतर, एक तर तुम्हाला दोन्ही कॉइनवर छापा छापा मिळेल, नाहीतर दुसरं आहे एकावर छापा मिळेल दुसऱ्यावर काटा मिळेल, किंवा एकावर काटा मिळेल दुसऱ्यावर छापा मिळेल, किंवा दोघांच्यावर काटा मिळेल. राईट. काय इफ आय टॉस्ड 2 कॉइन्स, काय काय शक्यता आहे, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. नंबर 1, वी विल गेट 2 हेड, or first head second tail, or first tail second head, or both tails. अशा पॉसिबिलिटीज आहेत. therefore NS is equal to 4. आणि हे करत असताना हे टेक्निक आहे, लक्षात घ्या, दिस इज द टेक्निक. हे कसं केलं, 2 वेळा हेड 2 वेळा टेल, एकदा हेड एकदा टेल, एकदा हेड एकदा टेल, आणि टेक्निक आहे सर, लक्षात घ्या. when let event A be getting at least 1 head. इव्हेंट ए काय आहे तर कमीत कमी, लक्षात घ्या, ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1 हेड मिळाला पाहिजे. आता कमीत कमी 1 हेड हिथं आहे, 1 आहे की 2 हेड असले तरी 1 आहेच की, 2 हेड असू देतो पण 1 हेड आहेच की. त्यामुळे ह्याच्यामध्ये सर कमीत कमी 1 हेड आहेच की, कमीत कमी 1 हेड आहे, 2 असू देत पण 1 हेड आहेच की मिनिमम. इथं दुसऱ्यामध्ये ह्यात 1 हेड आहेच, मिनिमम 1 हेड आहेच, ह्याच्यामध्ये 1 हेड आहेच, लक्षात घ्या. पण ह्यात 1 तरी हेड आहे का, नाही आहे, त्यामुळे ह्याला घेता येणार नाही. कमीत कमी 1 हेड पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे NA किती आलं बघा सर, 3. therefore probability of A is equal to NA upon NS. NA किती आहे, 3, NS किती आहे, 4. फिनिश आन्सर. therefore probability of A is equal to 3/4. इव्हेंट B काय आहे, गेटिंग नो हेड. हेड मिळणार नाही, छापा नको. मग छापा याच्यात आहे, नाही चालत. छापा याच्यात आहे, नाही चालत. छापा याच्यात आहे, नाही चालत. यात छापा आहे का, नाही आहे, चालतंय, घ्या सर. याला म्हणायचं TT. याला काय म्हणायचं बघा सर, TT, टेल टेल. ह्याच्यामध्ये हेड आहे का, नाही आहे. therefore किती आहे, 1च आहे ना, हे 1, 4 पैकी हे 1 आहे. therefore NB is equal to 1. हे 1 2 3 4 हे एकच आहे ना, 1. therefore NB is equal to, probability of B is equal to NB upon NS. therefore NB किती आहे, 1. आणि NS किती आहे बघा सर, 4. NS किती आहे बघा सर, 4. दिस इज द आन्सर. ओके. आपण मगाशी बघितलं 1 कॉइन टॉस केली तर, नंतर बघितलं 2 कॉइन टॉस केली तर, आता बघायचं 3 कॉइन टॉस केली तर. पाहूया एक्झाम्पल्स ऑन 3 कॉइन्स. पहा, एक्झाम्पल्स ऑन 3 कॉइन्स, पेज नंबर 122 5.3 मधलं तिसरं आहे. 3 कॉइन्स आर टॉस्ड.
मग 3 कॉइन्स आर टॉस्ड जर म्हटलं सर, तर माझ्याकडे लक्ष द्या, एक कॉइन जर टॉस केली, मुलांना लक्ष द्या, एनएस किती येईल बघा, हे एनएस किती येईल, एनएस किती येईल बघा, लक्ष द्या. एक कॉइन जर टॉस केली तर 2 येणार आहे, दुसरी कॉइन जर टॉस केली तर पुन्हा सॅम्पल स्पेस 2 येणार आहे, तिसरी कॉइन जर टॉस केली तर पुन्हा सॅम्पल स्पेस 2 येणार आहे. मध्ये इंटू करायचं. पहिल्या कॉइनची पॉसिबिलिटीज काय आहेत, हेड ऑर टेल, दॅट इज 2. दुसऱ्या कॉइनची अगेन हेड अँड टेल, तिसऱ्या कॉइनची अगेन हेड अँड टेल, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 2 is 4, 4 into 2 is 8, ns is equal to 8. इथं ns कसं लिहायचं 8, इथं ns 8 कसं लिहायचं, टेक्निक ऐका सर, टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेक्निक खूप महत्वाचं आहे, ते मी इथे तुम्हाला सांगेन, लक्षात घ्या. पहा, 8 वेळा जायचंय, किती वेळा जायचंय, 8 वेळा, 8 वेळा जायचंय 3 कॉइन्सला. मग 4 वेळा h, 4 वेळा h आणि 4 वेळा t. लक्षात आलं का बघा सर, किती वेळा सांगा सर, 8 वेळा, 8 टाइम्स, 4 वेळा h, 4 वेळा t. आता 2 वेळा h, 2 वेळा t, 2 वेळा h, 2 वेळा t. बघा सर, आता लास्टला एकदा h, एकदा t, एकदा h, एकदा t, एकदा h, एकदा t, एकदा h, एकदा t. टेक्निक लक्षात आलं. हे 1 2 3 4 5 6 7 8 8. 3 कॉइन्स टॉस केल्यानंतर काय होईल, 3 हेड मिळतील, 3 टेल मिळतील, 2 हेड मिळेल, 1 टेल मिळेल, इकडं हेड मधी टेल मिळेल, 1 हेड मिळेल, 2 टेल मिळतील, 1 टेल मिळेल, 2 हेड मिळेल, 2 टेल मिळेल, मधीच हेड येईल, पहिले 2 टेल येईल, नंतर हेड येईल, अशी शक्यता. टेक्निक काय केलं, 4 वेळा हेड, 4 वेळा टेल. 8 का आलं, तर पहिल्या कॉइनचे 2, दुसऱ्या कॉइनचे 2, तिसऱ्या कॉइनचे 2, मल्टिप्लिकेशन. असं एनएस काढलं, लक्षात घ्या सर. आणि हे मांडलं कसं, 4 वेळा हेड, 4 वेळा टेल, 2 वेळा h, 2 वेळा t, 2 वेळा h, 2 वेळा t, h t h t h t h t, 4 times h, 4 times t, 2 times h, 2 times t, 2 times h, 2 times t, h t h t h t h t. राईट. पहिल्यांदा काय येणार, 3 हेड, पहिल्यांदा येणार 3 हेड, नंतर 2 वेळा हेड, 1 वेळा टी, नंतर एच टी एच, चौथं एच टी टी, पाचवं टी एच एच, सहावं, बरं सर, 1 2 3 4 5, 4 आणि 5 टी एच एच, टी एच टी, टी एच टी, आणखीन टी टी एच, काय झालं बघा सर, टी टी एच, आणि लास्ट टी टी टी, आणि लास्ट लक्षात घ्या टी टी टी. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, हे 1 2 3 4 5 6 7 8. टेक्निक काय, 4 times h, 4 times t, 2 times h, 2 times t, 2 times h, 2 times t, h t h t h t h t. ओके, ह्या टाईपमध्ये घेतलं. आता ए काय आहे बघा सर, व्हॉट इज द इव्हेंट ए, ॲटलिस्ट 2 हेड, कमीत कमी 2 हेड पाहिजेत, कमीत कमी 2 हेड पाहिजेत, 3 चालतील, 2 हेड पाहिजेत. मग यात कमीत कमी 2 हेड आहेत का, आहेत की सर, हा 1 हेड आहे, हा 1 हेड आहे, कमीत कमी 2 हेड आहेत की, ह्यात 2 हेड आहेत का, आहेत की, एच एच टी, ह्यात पण 2 हेड आहेत, ह्यात 2 हेड आहेत का, आहेत की, एच टी एच, एच टी एच, लक्षात घ्या, एच टी एच, यात पण आहे, यात पण आहे. ह्यात 2 हेड आहेत का, नाही आहेत. यात 2 हेड आहेत का, आहेत की, यात 2 हेड आहेत, म्हणजे कसं झालं बघा सर, टी एच एच. यात 2 हेड आहेत का, नाही, एकच आहे. यात 2 हेड आहेत का, नाही. यात 2 हेड आहेत का, एक भी नाही, हे नकोच आहे. 2 हेड पाहिजे, मिनिमम किती हेड पाहिजेत सांगा सर, 2 हेड. त्यांनी सांगितलंय ॲटलिस्ट 2 हेड्स, म्हणजे किती झाले, 1 2 3 4, Na4. बरोबर सर, Na किती झालं, 4. आता बी घेऊया सर. व्हॉट इज द इव्हेंट बी, टू गेट नो हेड, टू गेट नो हेड. आता हेड नको आहे सर, मग ह्यातलं हेड नको, हे चालणार नाही, हेड नको, हेड नको, हेड नको, हेड नको, हेड नको, हेड नको, सगळ्यात हेड आहे.
ह्या सगळ्यात हेड आहे. मग हेड नको म्हटलं तर एवढंच येते टी 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 एकच येते, लक्षात घ्या टी टी टी. देअरफॉर NB इज इक्वल टू 1. व्हॉट इज C? टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. सेकंड कॉइनला हेड आलं पाहिजे. इथं आहे बघा सर HHH, इथं आहे बघा सर HHH, सेकंड कॉइनला हेड. सेकंड कॉइनला हेड इथं आहे बघा HHT आहे का बघा सर. सेकंड कॉइनला हेड इथे आहे का? नाही आहे. सेकंड कॉइनला टी आलंय. इथं आहे का? नाही आहे. इथं आहे THH. THH इथं लक्षात घ्या सेकंड कॉइनला हेड आहे. इथे THH झालं. इथं आहे का? आहे की THT. THT आहे बघा सर. इथं सेकंड कॉइनला आहे का हेड? नाही आहे. इथं सेकंड कॉइनला हेड आहे का? नाही आहे. संपलं. 4. देअरफॉर NC इज इक्वल टू 4. तुम्ही म्हणाल सर प्रोबॅबिलिटी काढली नाही की? प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू NA अपॉन NS. हे लक्षात घ्या आपण काढलं का इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू NA अपॉन NS. हे आपण केलं का? नाही केलं. NA किती आहे? 4. NS किती आहे? 8. 4 1 जा 8, 4 2 जा 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8. हे केलं का आपण? हे नाही केलं. बिकॉज दे हॅव नॉट आस्क्ड. राईट. S NS A NA B NB C NC. प्रोबॅबिलिटी ऑफ A विचारलंय का? नाही. त्यामुळे हे आम्ही केलं नाही. पण तरी सुद्धा मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. लिहायची गरज आहे का? नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ B काढण्याची गरज आहे का सांगा सर? प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू NB अपॉन NS. असं करायची गरज आहे का? नाही आहे. बिकॉज त्यांनी विचारलेलं नाही आहे. NB किती होतं बघा सर? 1. NS किती होतं बघा? 8. पण त्यांनी हे विचारलंय का सांगा सर? नाही. त्यामुळे हे करायची गरज नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ C काढायची गरज आहे का? नाही आहे. 5.3 मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काढण्याची गरज नाही आहे. जस्ट राईट S NS A NA B NB लाईक दिस. प्रोबॅबिलिटी ऑफ C मध्ये काय येईल बघा सर? NC अपॉन सर NA, NC अपॉन NS. NC किती आहे बघा सर? NC किती आहे? 4. NS किती आहे सांगा सर? 8. 4 1 जा 8, 4 2 जा 8. त्यामुळे सर प्रोबॅबिलिटी ऑफ C झाली. लक्षात आलं. पण हे काढायचं आहे का? नाही. दिस इज नॉट नेसेसरी. हे विचारलेलं नाही आहे. दे हॅव नॉट आस्क्ड. दे हॅव आस्क्ड ओनली S NS A NA B NB C NC. लक्षात आलं. प्रोबॅबिलिटी विचारली नाही. फक्त इव्हेंट्स आणि नंबर ऑफ इव्हेंट्स विचारलेले आहेत. 5.3 मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ A, प्रोबॅबिलिटी ऑफ B, प्रोबॅबिलिटी ऑफ C विचारलेलं नाही. हे लक्षात घ्या. बघूया आता ह्याच्यानंतर आपण टाईप 4 बघणार आहोत. डायवरचा फासा टाकणे. महाभारत. महाभारतात फासा बघितला की नाही आपण? महाभारत चालू. ओके.